कोपऱ्यापर्यंत पोहोचून महाराष्ट्राचं मोठेपण जपणारे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित दादाजी पवार यांना मी विनंती करते की उद्घाटन प्रसंगी आपण आपले मनोगत व्यक्त करावे। आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी मंगल प्रभात लोढाजी, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण इथं उपस्थित आहात ते आपले मुख्य सचिव राजेश कुमारजी, अपर मुख्य सचिव गृहचे इकबाल सिंह चहलजी, पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्लाजी, सर्व उपस्थित असणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी, विविध क्षेत्रातील उपस्थित असणारे सर्व मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने नवीन फौजदारी कायद्यावरील प्रदर्शनाचा हा उद्घाटन सोहळा, ह्या कार्यक्रमाला खरं तर आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब येणार होते, परंतु काही कारणांनी ते येऊ शकले नाही। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देशाची जबाबदारी हातामध्ये घेतल्यानंतर त्यांनी अनेक बदल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करायचं ठरवलं आणि ते आपण सगळेजण पाहतोय। परंतु तुमची माझी न्यायव्यवस्था ब्रिटिशकालीन त्या काळातले कायदे, त्याच्यानंतरच्या काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्याच्यामध्ये काही गोष्टी घडल्या, संविधान दिलं, त्याच्यातून आपण पुढे जायला लागलो आणि सगळं घडत असताना काळ वेळ बदलत गेला। त्याच्यातून पूर्वीचा काळ आणि आताचा काळ, नवीन तंत्रज्ञान विकसित झालं। अलीकडे आपण बघतोय की इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सायबर, ह्या सगळ्या गोष्टी किती मोठ्या प्रमाणावर बदलत चाललेल्या आहेत आणि हे ज्यावेळेस बदलत जातं त्यावेळेस समाजामध्ये काही विकृती असते, काही वाईट विचाराचे लोक असतात। आपण ह्या सगळ्याचा फायदा समाजाच्या भल्याकरता करत असतो, त्यावेळेस ही वाईट प्रवृत्ती त्याच्यातून पण आपल्याला कशा पद्धतीनं त्या गोष्टीचा फायदा घेऊन क्राईम करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न ती लोक करत असतात। आणि हे प्रदर्शन करण्यामागचा दृष्टिकोन संपूर्ण देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारचं प्रदर्शन भरवलं जाणार आहे। आपल्याकडे पण 5 दिवसांच्या या प्रदर्शनामध्ये व्हिडिओ, लघुपट, फ्लेक्स चिन्ह, नवीन फौजदारी कायद्याचं थेट प्रात्यक्षिक आत्ता आम्ही पाहिलं, चित्रफित, स्टॉल आणि प्रदर्शन या माध्यमातून एक जनतेशी संवाद साधावा, त्याच्यातून जनतेला पण नवीन कायद्यामधले जे काही आमूलाग्र बदल केलेले आहेत आणि ते सगळ्यांच्या फायद्याचे आहेत ते बदल आमच्या लोकांना कळावेत, जनतेला कळावेत। या नवीन फौजदारी कायद्यामुळं न्यायाची गती वाढावी, पारदर्शकता वाढावी, महिला आणि विशेषतः मुलांचं संरक्षण करण्यासाठी ह्या कायद्यामध्ये महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत। बाल लैंगिक शोषणाविरुद्ध कठोर तरतुदी आहेत। डिजिटल युगातील गुन्हे आणि साक्ष या संदर्भात महत्त्वाचे बदल हे तिथं करण्यात आलेले आहेत आणि आदिवासी ग्रामीण भागांच्यासाठी ह्या कायद्यामध्ये विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जगातलं उत्कृष्ट असं संविधान दिलं आहे। हे कायदे संविधानाच्या समता, स्वातंत्र्य आणि न्याय या मूलभूत अधिकाराशी जुळणारे आहेत, याची नोंद ह्या निमित्तानं आपण सर्वांनी घेतली पाहिजे। नवीन फौजदारी कायदे हे आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडले गेलेले आहेत। आज एक सामान्य नागरिक न्यायालयामध्ये गेला तर त्याला काय अपेक्षा असते, न्याय मिळेल का आणि तो विशेषतः वेळेत मिळेल का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या नवीन कायद्याच्या निमित्तानं मिळणार आहे। मात्र मला एक गोष्ट जरूर सांगायची आहे की मित्रांनो, कायदे किती चांगले केले तरी त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होते यावर खऱ्या अर्थाने त्या कायद्यांचं यश अवलंबून असतं। आणि हे जे काही प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे, हे प्रदर्शन हे निश्चितपणे एकंदरीतच कशा प्रकारे ह्याची अंमलबजावणी होती त्याच्यावर ह्याचं यश अवलंबून आहे। हे प्रदर्शन केवळ बघण्यासाठी नाही तर ते प्रत्येकाला शिकण्यासाठी आणि माहितीची एकमेकांना
देवाणघेवाण करण्याच्यासाठी आहे आणि त्याच्यामुळं जास्तीत जास्त नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. हे कायदे आपल्याला सर्वांना स्वप्नांना बळ देतील, गुन्हेगारी वृत्तींना आव्हान देतील आणि भारत खऱ्या अर्थाने एक विकसित राष्ट्र होण्याच्यासाठी एक मोलाची भूमिका बजावेल आणि तेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे. या प्रदर्शन यशस्वी आयोजनाबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांच्या सगळ्या पोलीस दलाचं, पोलीस ऑफिसरांचं, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि एक चांगल्या प्रकारचा हा सगळं प्रदर्शन घडून आणल्याबद्दल आणि आपण पण तिथं उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याही सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि एकंदरीतच ह्या सगळ्याचा लाभ हा सर्वांनी जास्तीत जास्त घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.